जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. माझ्या कॅलिफोर्नियामधील महाराजांच्या आणि ब्रह्मानंद महाराजांच्या भक्तांना माझा अगदी मनापासून नमस्कार. आपण सगळेजण ब्रह्मानंद महाराजांचा उत्सव साजरा करत आहोत, पुण्यतिथीचा. परमपूज्य ब्रह्मानंद महाराज हे आपल्या महाराजांचे, जे गोंदवलेकर महाराजांचे खूप मोठे शिष्य होऊन गेलेलेत. म्हणजे खरा शिष्य कसा असावा किंवा खरा साधक कसा असावा हे फक्त ब्रह्मानंद महाराजांच्या चरणी दृढ निष्ठा ठेवून आपल्याला कळेल. एके ठिकाणी महाराज म्हणतात की मी फक्त माझ्या ब्रह्मानंदासाठी आलो. म्हणजे काय ताकद असेल, किती खडतर तपश्चर्या ब्रह्मानंद महाराजांनी केली आणि ते परमपदाला पोचले, ते सद्गुरुपदाला पोचले. आपणासारिखे कधी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. हे जे सद्गुरूंचं वर्णन आहे, म्हणजे महाराजांनी ब्रह्मानंदांना त्यांच्यासारखं केलं आणि ते ब्रह्मानंद महाराज झाले. त्यांच्या चरणी आपण आपली पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आज ब्रह्मानंद महाराजांनी जे मोक्ष प्राप्तीचं रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे, ते आज आपण चिंतनासाठी घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण ते बघूया की ब्रह्मानंद महाराज आपल्याला मोक्षप्राप्तीचं रहस्य सांगताना काय सांगतायत. ब्रह्मानंद महाराज म्हणतात की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल, त्यांनी सदा सर्वदा अखंड नामस्मरण करावे, रामनामाचे स्मरण करावे. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. ह्या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही. आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती होय. सत्संगतीच्या योगाने असंख्य भक्त उद्धरून गेले. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात. आणि कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ, अहंकार आपोआप लयास जातात. सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे. संतांच्या संगती सदैव भगवत चिंतन, भगवत चर्चा, भगवत गुणसंकीर्तन, रामनामस्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते आणि वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्षलाभ होतो. वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे. म्हणून उठता बसता, जाता येता, सर्व देहव्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनामस्मरण चालू असावे. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की हे रामा, हे दयानिधे, तू माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? हे रामा, तू मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परम पापी आहे. माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी वाईट नाही. हे दयार्णवा, या भवसागरातून तू मला शीघ्र पार दे. मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक अशाश्वत सुख काहीही नको. मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे. माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम असो. माझे कान तुझी कथा ऐकूत. माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो.
माझ्या हाताने तुझी पूजा घडो, माझ्या पायांनी तुझी प्रदक्षिणा घडो. रामा, मी अज्ञानी आहे, विवेकशून्य आहे. तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे. श्रीरामा, तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही. मला माता पिता आप्त जीवलग सर्व काही तूच आहेस. हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझे रक्षण कर, अशी मनापासून श्रीरामाला प्रार्थना करावी आणि त्याला अनन्य भावाने शरण जावे. पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये, पापकर्माकडे वळू नये, जननिंदेचा खेद मानू नये, जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणीमात्रात भगवंत वसत असल्याने कोणाची निंदास्तुती न करावी. बायका मुले, घरदार, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी अशाश्वत आहेत, मिथ्या आहेत, हे समजून राहावे. एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र रामभजनातच आपला काळ घालवावा. जय जय रघुवीर समर्थ. हे मोक्षप्राप्तीचं रहस्य ब्रह्मानंद महाराजांनी आपल्याला सांगितलंय. आपण त्याच्यावर चिंतन करूया. काय म्हणतात ब्रह्मानंद महाराज की सद्गती आणि मग परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. दोन गोष्टी महाराजांनी सांगितल्या, सद्गती आणि परमपदाची प्राप्ती. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला चांगली गती प्राप्त व्हावी, आपला उद्धार व्हावा, तर रामनामाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. 84 लक्ष योनी मधून तो जीव पुढे येत जातो आणि मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतो. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर खरं तर त्या जीवाचं कर्तव्य पुन्हा परमेश्वराची प्राप्ती करून घेणं हे आहे. पण तो जीव विषय, वासना आणि विकारांमध्ये गुरफटला गेल्यामुळे आणि त्रिगुणी मायेमध्ये तो बांधला गेलेला असल्यामुळे त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची जाणीव राहत नाही आणि मी म्हणजेच देह आहे असं समजून तो सर्व व्यापार करतो. आत्मस्वरूपाची जाणीव न झाल्यामुळे आपल्या स्वतःमध्येच परमेश्वरीय तत्व आहे हे त्याला लक्षात येत नाही. मग त्याला चांगली गती कशी प्राप्त होणार, किंवा त्याचा उद्धार कसा होणार, ही जी तळमळ सगळ्या संतांना लागलेली आहे. तर ब्रह्मानंद महाराजांनी त्याच्यासाठी आपल्याला ही कळकळून प्रार्थना, सगळ्यांनाच आपल्याला हा उपदेश केलेला आहे की तुम्ही जर तुम्हाला सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, परमपदाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, परमपद म्हणजे काय की आपण हा देह सोडल्यानंतर आपल्या जीवाला पुन्हा देह धारण करायला लागू नये, पुन्हा आपल्याला जन्म घ्यायला लागू नये, अशी खरं तर प्रत्येक जीवाची इच्छा असावी. म्हणजे एकदा का तो परमात्मा स्वरूपामध्ये मिसळला की तो जीव पुन्हा त्याचे प्रारब्ध भोगायला पृथ्वीवर त्याने जन्म घ्यायला येऊ नये, हे ते परमपद आहे. आणि त्या परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल, शब्द काय वापरलाय ब्रह्मानंद महाराजांनी, तीव्र इच्छा असं म्हटलेलं आहे. नुसती इच्छा नाही, ती इच्छा सुद्धा कशी हवी, तीव्र हवी. म्हणजे वाटेल ते झालं तरी मला चांगली गती प्राप्त व्हायला पाहिजे, मला मोक्ष मिळायला हवा, मला पुन्हा इथे जन्माला यायचं नाहीये, माझ्या हातून कुठलंही पापकर्म घडू नये, आणि जे काही पुण्यकर्म घडेल सद्गुरूंच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने, ते सद्गुरूंनाच अर्पण आहे, परमेश्वराला अर्पण आहे, त्याचं कुठलेही करते पण आपल्याकडे नाही, अशा भावनेने जो राहील त्यालाच ते परमपद मिळणार आहे. आणि ते मिळावं असं जर वाटत असेल तर सदा सर्व काळ रामनामस्मरण करा असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. पुढे ते काय सांगतात की श्रीरामाची तुम्ही दंभविरहित भक्ती करा आणि निष्काम भक्ती करा. आज आपण पाहिलं तर बऱ्याचदा आपल्या प्रापंचिक अडचणी घेऊन आपण रामापाशी जातो, आपल्या सद्गुरूंपाशी जातो. निष्काम म्हणजे काय, मनामध्ये कुठली इच्छा नाही, मला भगवंताचं नाम घ्यायचे ते फक्त भगवंतासाठी घ्यायचे, मला भगवंत आवडतो म्हणून घ्यायचे, त्याने माझ्या प्रापंचिक अडचणी सोडवाव्यात किंवा त्या सुटाव्यात म्हणून जे आपण संकल्प बोलतो किंवा महाराजांना सांगतो, रामाला सांगतो की
मी अमुक अमुक एवढा जप करीन किंवा नामस्मरण करीन, तू एवढी माझी प्रापंचिक अडचण सोडव. तो परमेश्वर हा दयाळू, कृपाळू आणि दाता असल्यामुळे तुम्ही जे काही त्याच्याकडे मागाल तो ते देईल. पण महाराज म्हणतात तसं की तुम्ही क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडतं. म्हणजे जेव्हा आपण मनामध्ये कुठलीही कामना ठेवून किंवा इच्छा ठेवून जेव्हा जप करतो, त्यावेळेला ती सकाम भक्ती आहे. ब्रह्मानंद महाराज आपल्याला निष्काम भक्ती करा म्हणून सांगतात. म्हणजे तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे जाता, जेव्हा तुम्ही रामापाशी जाता, त्यावेळेला ब्रह्मानंद महाराजांचं असं आपल्याला सांगणं आहे की तुम्ही निष्काम भक्ती करा त्या रामाची. रामाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातनं फक्त अश्रू यावेत. बाकी प्रापंचिक गोष्टी त्याच्याकडे मागू नका. त्याला कळतं, त्याला काय द्यायचंय तुम्हाला ते ते तो देणार आहे बरोबर. तुम्ही न मागता तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. तुमच्या प्रापंचिक गोष्टींकडे रामाचं, महाराजांचं पूर्ण लक्ष आहे. दंभविरहित भक्ती करा असं पुढे सांगितलंय. दंभविरहित भक्ती का बरं असं म्हटलं असेल? आज जो भक्तीचा बाजार सगळीकडे चाललेला आहे, बघा 100 वर्षापूर्वी ब्रह्मानंद महाराजांनी हे सांगून ठेवलेलं आहे की आज आपण सगळीकडे बघितलं तर भक्तीचा एक बाजार मांडल्यासारखा आहे आणि त्या बाजारामध्ये सगळेच जण आलेले आहेत. आता आपल्याला दंभविरहित भक्ती करायची. त्यात कुठलाही दंभ असू नये, त्यात कुठलाही खोटेपणा असू नये. ती भक्ती सरळ मार्गी असावी आणि शुद्ध असावी आणि ती फक्त परमेश्वरापाशी त्याच्या चरणाशी असावी. म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी जे सांगितलंय, जे सद्गुरूंनी आपल्याला रामनाम दिलेलं आहे, ते घेऊन त्याचं स्मरण ठेवून आपल्याला निष्काम आणि दंभविरहित भक्ती करायची असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. आणि तशी भक्ती करून तुम्ही कृतार्थ व्हा. पुढे ते काय सांगतात की या घोर अशा कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धरून जायचं असेल तर भगवंताची भक्ती आणि रामनाम स्मरण याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही असं ते सांगतात. काय ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलंय पहा की तुम्ही फक्त भक्ती करा. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मार्गाने भगवंतापाशी जाऊ नका. तुम्ही भक्तीच्या मार्गाने जा. आणि भक्ती करा म्हणजे ज्या नवविधा भक्तीतल्या विष्णू स्मरण या भक्तीमध्ये सर्व भक्तींचा अंतर्भाव आहे असं जे महाराजांनी सांगितलेलं आहे, तेच ब्रह्मानंद महाराज सांगतायत की तुम्ही फक्त रामनाम घ्या. रामनाम हे इतकं शुद्ध आहे, पवित्र आहे आणि रामनाम हे अग्निबीज आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जे पाप आहे, त्याला जाळणार आहे ते. आणि म्हणून हे रामनाम घेऊन आपल्याला शुद्ध व्हायचंय. जी काही मलिनता, जी काही अशुद्धता आपल्या मनामध्ये आहे, ती सगळी रामनाम घेऊन आपल्याला जाळून टाकायची आणि शुद्ध व्हायचंय. जसं सोनं अग्नीमध्ये तप्त होतं आणि मग त्याला झळाळी येते, तसं आहे. पुढे काय सांगतात ब्रह्मानंद महाराज की आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने तुम्ही नाम घेऊन कृतार्थ होण्याचा प्रयत्न करा. खरोखरच महाराजही सांगतात तसं की आज आपण रात्री झोपलो तर आपला भरोसा आहे का की आपण दुसऱ्या दिवशी उठू असा? अनेक जणांचा मृत्यू रात्री झोपेमध्ये होतो. आयुष्य इतकं नश्वर आहे, आपला देह हा नश्वर आहे. त्यामुळे आयुष्य कधीतरी संपणार आहे, हा देह जाणार आहे. तो कधी जाईल याचा नेम नाही. मग जर हे आयुष्य इतकं अशाश्वत आहे आपलं, तर आपण शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होईल की नाही मला साधन मार्गावर जायचं आहे, नाही मला उपासना करायची आहे, नाही मला ह्या प्रपंचाच्या ह्याच्यातून बाहेर यायचंय, मला कुठेतरी माझं मन स्थिर करायचंय, ही जेव्हा तुमच्या मनामध्ये खरी जाणीव उत्पन्न होईल त्यावेळेला तुम्ही फक्त परमेश्वराला शरण जा आणि त्याचं नाम घ्या. पुढे ब्रह्मानंद महाराज सांगतात की जर तुम्हाला परमार्थ प्राप्ती हवी असेल तर परमार्थ प्राप्तीचे सर्वोत्कृष्ट साधन आहे सत्संगती होय. सत्संगती म्हणजे सत्संगती अशा दोन ह्याच्यापासून हा शब्द बनलेला आहे. सत म्हणजे चांगलं. आपण नेहमी म्हणतो की तुम्ही चांगल्या गोष्टीची संगत करा, वाईट गोष्टींची संगत करू नका. मग ही सत्संगती तुम्हाला कुठे लाभणार आहे? तर ती फक्त संतांच्या ठिकाणी लाभणार आहे. आणि जिथे संत देहामध्ये नाहीत तर ते त्यांनी जे अक्षर वाङ्मय तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला संत भेटणार आहेत. ब्रह्मानंद महाराज काय सांगतात की या सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले.
भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, निवृत्ती मार्गाचे आचरण, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, समाधान इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात. भूतदया म्हणजे सर्व प्राणीमात्रात भगवंत वसतोय. त्यामुळे ती जी प्रेमाची भावना आहे ती रामनाम घेतल्यामुळे आपल्या मनामध्ये आपोआप उत्पन्न होते. म्हणजे आपल्याला सगळ्यांविषयीच एक प्रकारची प्रेमाची भावना उत्पन्न होते आणि भूतदया उत्पन्न होते. क्षमा म्हणजे आपला स्वभाव हा क्षमाशील बनतो. म्हणजे जेव्हा आपण साधन मार्गावर वाटचाल करायच्या आधीच जर आपण कसे होतो हे जर आठवलं तर आपल्याला पटकन राग येतोय किंवा राग आल्यानंतर एखाद्या विषयीच्या गोष्टीविषयी म्हणा किंवा एखाद्या मनुष्याविषयी जर आपल्या मनामध्ये जर राग उत्पन्न झाला किंवा क्रोध उत्पन्न झाला तर आपण सहजासहजी तो न विसरता बरेच दिवस लक्षात ठेवत होतो आणि आपण क्षमा करू शकत नव्हतो. पण आपण सगळ्या संतांची चरित्र जर बघितली तर खूप मोठ्या चुका करून सुद्धा संतांच्या पाशी शरण गेल्यानंतर संतांनी त्यांना क्षमा करून पुन्हा योग्य मार्गावर आणून उभं केलेलं आहे. संतांकडे जी शांती आहे, आपण संतांच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे काय तर ब्रह्मानंद महाराज म्हणतात तसं हे सगळे गुण संतांपाशी विलसत असल्यामुळे त्याचा कळत नकळत का होईना पण आपल्यावर परिणाम होतो. म्हणजे आपलंही मन शांत होतं त्यांच्या सान्निध्यामध्ये. आणि जर आपण फार राग बाळगून असू किंवा फार क्रोध येत असेल तर हळूहळू आपण शांततेकडे प्रवास करतो. विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी संतांच्या संगतीमध्ये आपल्याला मिळतात. समाधान मिळतं. संतांकडे काय असतं? संतांकडे समाधान असतं. संत हे अखंड आनंद आणि समाधान भोगत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची तिथे जाणीव होते. प्रवृत्ती मार्गाचा त्याग हा अनायासे आपल्याला साध्य होतो. विषयांमध्ये आपली जी अडकलेली वृत्ती आहे किंवा जी आपली प्रवृत्ती आहे त्याचा त्याग आपण करू शकतो आणि निवृत्ती मार्गाचे आचरण करू शकतो. म्हणजे निवृत्त कशातून व्हायचंय तर विषयांमध्ये जी आपली आसक्ती आहे ज्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं आहे तिथून आपल्याला निवृत्त व्हायचंय तर ते आचरण आपल्याला संतांच्या सानिध्यामध्ये करता येतं. कामक्रोधादी षडरिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे हे जे सगळे षडरिपू आहेत मग तिथे काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, अनेक विकारांनी आपलं अंतःकरण हे भरतं. काही वेळेला जेव्हा आपण नामाची धग लावतो तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं आणि या सगळ्या विकारांना ती धग लागल्यामुळे ते विकार बाहेर पडतात आणि हळूहळू ते क्षीण होत जातात. संतांच्या संगतीमध्ये सदैव भगवत चर्चा चालते, भगवत गुणसंकीर्तन चालतं, रामनामाचं स्मरण चालतं आणि सदुपदेश चालत असल्यामुळे संतांच्या सानिध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. बघा, ब्रह्मानंद महाराजांनी 4 गोष्टी सांगितल्या की संतांच्या सानिध्यामध्ये काय घडतं. संतांच्या सानिध्यामध्ये भगवंतावर चर्चा होते. संपूर्ण वेळ संत हे फक्त भगवंतावर बोलत असतात. भगवंताच्या गुणांचं ते कीर्तन करत असतात. अखंड रामनामस्मरण भगवंताचं स्मरण चालू असतं. आणि सदुपदेश म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला, त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला संत हे उपदेश करत असतात. त्याने कसं वागलं पाहिजे, त्याने ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या परमार्थाला घातक आहेत अशा सगळ्या गोष्टींचा त्याग कसा करायला पाहिजे, त्याने त्याच्या विकारांवर ताबा कसा मिळवला पाहिजे, त्याने त्याचं आचरण शुद्ध कसं ठेवलं पाहिजे, त्याने अंतःकरण शुद्ध कसं करत नेलं पाहिजे, रामनामस्मरण कसं केलं पाहिजे, भगवंताची उपासना कशी केली पाहिजे, भक्ती कशी करायला पाहिजे, हे स्वतः संत आचरूनही दाखवतात आणि उपदेशही करतात. त्यामुळे ह्या 4ही गोष्टी संतांच्या सानिध्यात असणाऱ्या माणसाच्या सतत कानावर पडत राहिल्यामुळे त्याचं चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जातं आणि एक प्रकारे त्याच्यामध्येही ते सर्व गुण उतरत जातात. हा फार मोठा संत संगतीचा, सहवासाचा फार मोठा फायदा परमार्थाला होतो त्या भक्ताच्या आणि तो साधक पुढे पुढे मार्गक्रमण करू शकतो.
पुढे ब्रह्मानंद महाराज काय सांगतात की विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते, तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो. आज आपली वृत्ती ही विषयामध्ये अडकलेली आहे. आपण जो काही आनंद आहे, जे काही समाधान आहे, ते विषयापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि विषय हा भोगून संपला की आपलं ते समाधान किंवा आनंद भंग पावतं. मग आपल्याला शाश्वत आनंद आणि समाधान कुठे मिळणार आहे? तर भगवंताच्या स्मरणातच मिळणार आहे. कारण मुळात भगवंत किंवा भगवंताचं स्वरूप किंवा ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली शक्ती ही मूलतः आनंदमय असल्यामुळे तो आनंद आपल्याला तिथून मिळणार आहे. एकदा का तो आनंद तिथून यायला सुरुवात झाली की आपली मोक्षपदाकडे वाटचाल सुरू राहते. मग वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे, असं ब्रह्मानंद महाराज आपल्याला सांगतात. पुढे ते काय सांगतात की म्हणून तुम्ही उठता बसता, जाता येता, खाता पिता, झोपेत सुद्धा सगळ्या देह व्यापारामध्ये तुम्ही फक्त रामनामस्मरण तुमचं चालू असावं. म्हणजे रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. म्हणजे आपण इतकं त्या भगवंताच्या नामाच्या स्मरणात राहिलं पाहिजे की जाता येता, उठता बसता सर्व देह व्यापारामध्ये आणि झोपेत सुद्धा ते नाम चालू राहावं. हा अभ्यास आहे. आणि आपण ह्या सगळ्याचा अनुभव घेतलेला असतो की जेव्हा दिवसभर जसं जसं आपल्याला स्मरण होईल, जशी जशी आठवण होईल, तसं मनातल्या मनामध्ये आपलं रामनामस्मरण चालू असतं. ते एक लय असते. हळूहळू ते आपल्या आत अंतरंगामध्ये झिरपत झिरपत असं जातं. आतल्या आत ते चालू असतं. आठवण होईल तेव्हा पुन्हा ते चालू राहिलेलं असतं. ह्याची जाणीव आपल्याला होत असते. झोपताना सुद्धा आपण रामनामस्मरण करून झोपलो की उठल्यानंतर पहिल्यांदा जे काही मनामध्ये येतं किंवा जी जाणीव अंतरंगामध्ये होते ती रामनामाचीच असते. आणि हेच ब्रह्मानंद महाराजांना आपल्याकडून अपेक्षित आहे. पुढे ब्रह्मानंद महाराज सांगतात की श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करा की हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, तू त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. ही सगुण उपासनेची परमभक्ती आहे. म्हणजे महाराजांनी जे सांगितलंय की तुम्ही रामाची सगुण उपासना करा, तुम्ही भगवंताची सगुण उपासना करा. सगुण तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला निर्गुण कळणार नाही. महाराजांनी जे उदाहरण दिलं की डोंगरापलीकडे गाव आहे, माहिती आहे आपल्याला, पण जसा डोंगर चढून गेल्याशिवाय पलीकडचं गाव दिसत नाही, तसं सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुण तत्व परमेश्वराचं आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून महाराजांनी प्रत्येक ठिकाणी रामाची मंदिरं बांधली, रामाची मूर्ती स्थापन केली आणि सगुण उपासनेचा अक्षरशः महाराजांनी कळस चढवला. ते सूत्र ब्रह्मानंद महाराज घेऊन सांगतात आपल्याला की तुम्ही रामाला मनापासून आळवून प्रार्थना करा की तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल, तू प्रत्यक्षात मला कधी दिसशील? हे रामा, हे दयानिधे, तू माझा उद्धार कधी करशील? म्हणजे ती तळमळ पाहिजे आपल्या मनामध्ये, कळकळ पाहिजे. आज प्रत्यक्ष राम समोर आल्यानंतर आपल्याला काय दुसरं मिळवायचं राहतं, ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे कुठल्याही इच्छेसाठी किंवा प्रापंचिक गोष्टीसाठी आपण रामाचं नाम न घेता रामाचं नाम फक्त रामासाठी घेतलं तर एक दिवस खरोखरीच राम आपल्यापाशी समोर येऊन उभा राहील. म्हणून रामाला असं सांगायचं की रामा, तू मला कधी दर्शन देशील? मी परम पापी आहे, माझ्यासारखा वाईट जगामध्ये कोणी नाही. हे दयार्णवा, या भवसागरातून मला शीघ्र पार दे. मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक अशाश्वत सुख काहीच नको. मला तुझ्या चरणी फक्त दृढ भक्ती दे. म्हणजे किती तऱ्हेनी ब्रह्मानंद महाराजांनी रामाची प्रार्थना केलेली आहे की तुझ्या चरणी फक्त माझं दृढ भाव स्थिर होऊ दे. तुझ्या चरणी माझी फक्त श्रद्धा दृढ होऊ दे. मला दुसरं काहीही नको. ह्या जगातलं ऐहिक सुख मला काहीही नको. मला संतती, संपत्ती काही नको. मला फक्त मला तू हवायस, अशी जाणीव जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल. आज महाराजही म्हणतात तसं की आपल्याला प्रपंच हा हवाच आहे आणि भगवंत त्या प्रपंचामध्ये असला तरी चालेल, पण आपल्याला जायचंय कुठे? परमपदाकडे जायचंय. आपल्याला मोक्ष हवा आहे. मोक्ष म्हणजे काय? आपल्याला पुन्हा जन्माला यायचं नाहीये. आणि जिवंत असतानाचा मोक्ष म्हणजे काय?
की जो आनंद आणि समाधान आपल्याला थेट भगवंतापासून मिळतं. तर जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपलं आयुष्य चालू आहे, तोपर्यंत आपल्याला सदैव त्या रामनामाच्या स्मरणामध्ये राहून तो आनंद आणि समाधान भोगायचंय, की कुठलाही प्रापंचिक गोष्टीतनं तो आनंद आपल्याला मिळवायचाही नाही आणि त्याच्यावर तो आपल्याला अवलंबूनही ठेवायचा नाहीये. म्हणून ब्रह्मानंद महाराज ही प्रार्थना करतात रामाला, की आपण रामाला अशा पद्धतीने आळवलं पाहिजे, की कुठलंही ऐहिक सुख मला नको. तुझ्या चरणी फक्त मला दृढ निष्ठा आणि श्रद्धा दे. माझ्या जिव्हागरी फक्त तुझे नाम वसो. माझे कान तुझी कथा ऐकूत. माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो. माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. माझ्या पायांनी तुझी प्रदक्षिणा घडो. म्हणजे बघा, देहाला जे काही म्हणून इंद्रिय आणि सगळं काही मिळालेलं आहे, त्या प्रत्येक देहाच्या इंद्रियामार्फत फक्त रामाची भक्ती होऊ दे. म्हणजे जी काही मला जिव्हा मिळालेली आहे, ती सुद्धा तुझं नाम घेण्यासाठी फक्त त्या जिव्हेवर तुझं नाम वसो. त्या जिव्हेनी फक्त तुझं नाम घेतलं जावं. म्हणजेच थोडक्यात काय आहे, की ज्या जिव्हेनी आपण रामाचं नाम घेतो, ती जिव्हा अपशब्द वापरण्यासाठी विटाळली जाऊ नये, कोणाची निंदा करण्यासाठी विटाळली जाऊ नये. त्यामध्ये कुठलाही दंभ नसावा. ती जिव्हा फक्त रामनामासाठी वाहिलेली असावी. जे कर्णेंद्रिय आपल्याला मिळालेले आहे, जे कान आपल्याला देवाने दिलेले आहेत, त्याने फक्त काय ऐकायचं आहे, तर देवा तुझी फक्त कथा माझ्या कानी पडो. म्हणजे परमेश्वराचं जे सगुण कीर्तन आहे, त्याच्या ज्या लीला आहेत, त्याच्या चरित्रामधल्या ज्या लीला आहेत, त्या फक्त माझ्या कानी पडोत. माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. म्हणजे जे हात मला देवा तू दिलेले आहेस, त्या हाताने कुठलं पापकर्म घडू नये. त्या हाताने फक्त तुझी पूजा घडावी, तुझी सगुण पूजा घडावी. काय मागितलंय बघा ब्रह्मानंद महाराजांनी. माझ्या पायांना फक्त तुझी प्रदक्षिणा घडवत. हे जे पाय आहेत हे चुकीच्या मार्गावर पडू नयेत देवा. तुझ्या स्थानाची फक्त प्रदक्षिणा त्या पायांनी घडावी. त्या पायांनी फक्त तीर्थयात्रा व्हावी. तीर्थक्षेत्री त्या देहानी जावं आणि पापमार्गाकडे ती पावलं कधी वळू नयेत. हे ब्रह्मानंद महाराज आपल्याला सांगतात, की हे तुम्ही रामापाशी मागा. आणि जे मस्तक आहे ते फक्त तुझ्या चरणी नत असो. आपण सहजतेने मूर्तीला डोकं टेकवतो मूर्तीपाशी. पण खरंच आपल्या मनामधला अहंकार, अहंभाव आपण वाहतो का तिथे? नाही वाहत. हा बारकाईने सूक्ष्मपणे करण्याचा विचार आहे. आपण सहजतेने डोकं टेकवतो. पण अहंभाव तिथे वाहत नाही. आपण तशा अर्थाने पूर्ण शरणागत होत नाही. तर ब्रह्मानंद महाराजांना आपल्याला ते सांगायचंय, की तुम्ही तुमचं मस्तक तिथे नत ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठलाही गर्व, अभिमान, अहंभाव कुठल्याही कारणाने जर झालेला असेल, तर तो सगळा चरणाशी वहा. तो रामाच्या चरणाशी वहा. आणि म्हणून पुढे ते अशी प्रार्थना करतात, की तुझ्या चरणी प्रेम उत्पन्न होईल एवढं रामा तू कर. महाराज जसं सांगतात तसं, की जर रामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रेम उत्पन्न व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही त्याचं नाम घ्या. कारण नामामध्ये भगवंत वसत असल्यामुळे आणि नामातच नामाचं प्रेम असल्यामुळे, जसं ताकामध्ये लोणी असतंच, ते वर दिसत नाही. ताक घुसळल्यावर जसं लोणी वर येतं, तसं जेवढं नाम आपण घेऊ तेवढं नामाचं प्रेम वर येणार आहे. आणि जेवढं नामाचं प्रेम येईल तेवढं भगवंताविषयीचं प्रेम, भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी, त्याच्याविषयीची श्रद्धा, निष्ठा ही सगळी काही आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून भगवंताला जर काही मागायचंच असेल, तर फक्त भगवंताकडे एवढंच मागावं, की तुझ्या चरणी प्रेम उत्पन्न कर. त्यापुढे जाऊन ब्रह्मानंद महाराज काय सांगतात, काय प्रार्थना करतात रामापाशी, की श्रीरामा, तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही. मला माता, पिता, आप्तजन, जीवलक सर्व तूच आहेस. म्हणजे महाराजही जसं सांगतात तसं, की भगवंतापाशी आपण कुठलं तरी नातं जोडावं. त्याला आई म्हणावं, त्याला वडील म्हणावं, त्याला मालक म्हणावं, आपण आपल्याला नोकर समजावं.
त्याला आई म्हणावं, आपण त्याचं मूल व्हावं. त्याला सखा म्हणावं, त्याला जिवलग म्हणावं, कुठलं तरी नातं जोडावं आणि त्या नात्याच्या आधाराने भगवंताशी राहावं आणि त्याला तळमळून प्रार्थना करावी, की हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, आता तूच माझं रक्षण कर. त्याच्यासाठी अनन्य भावाने आपल्याला भगवंताच्या चरणाशी शरण जावं लागतं. कारण आपल्याला असं वाटत असतं, की मला जर हा देह मिळालेला आहे आणि देह म्हणजेच मी आहे, अशी पक्की समजूत करून घेतल्यामुळे कुठलीही परिस्थिती उद्भवली, तरी साधारण आपण स्वतः प्रयत्न करून त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मनुष्याचा स्वभाव असतो. पण सगळे प्रयत्न झाल्यानंतर शेवटी त्याला हे म्हणावं लागतं, की आता मात्र मी थकलो. आता जे व्हायचंय ते होऊ दे. मग हे जे शेवटी आपण म्हणतो, तर महाराज किंवा ब्रह्मानंद महाराज आपल्याला पहिल्यांदाच ह्याची जाणीव ठेवा असं सांगतात, की तुम्ही प्रयत्न कसून करा, 100% करा, तुमचं पूर्ण द्या. पण हे सगळं करत असताना ही जाणीव मनामध्ये ठेवा, की तो प्रयत्न करायला जे चैतन्य मला मिळतंय, ज्या चैतन्याच्या आधाराने मी हा प्रयत्न करू शकतोय, ते चैतन्य मला भगवंताकडूनच मिळालेलं आहे किंवा भगवंत माझ्या हृदयामध्ये बसत असल्यामुळे, माझ्या देहामध्ये बसत असल्यामुळे, हे जे चैतन्य आहे ते भगवंताचं चैतन्य आहे. त्यामुळे कर्म करून झाल्यानंतर त्याचं जे काही फळ मिळणार आहे, ते प्रारब्धाच्या अधीन आहे, ते भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे. आणि म्हणून तिथे कुठलीही आपली इच्छा न ठेवता, अशा पद्धतीने आपली मनोभूमिका हवी, की जो काही प्रयत्न करायचा असेल तो रामा मी आटोकाटीने करीन. पण तुला त्याचं फळ म्हणून मला जे काही द्यायचं असेल ते तू माझ्या प्रारब्ध योगानुसार माझ्या पदरामध्ये घाल. इथे भगवंत आणि सद्गुरू कृपा करून तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काही देतात आणि जर तुम्हाला ते योग्य नसेल किंवा उपयोगी नसेल, तर ते तुम्हाला देत नाहीत. दोन्ही ठिकाणी ती परमेश्वराची कृपा आणि इच्छा असं मानावं आणि शांत राहावं. हेच ब्रह्मानंद महाराज आपल्याला सांगतात. आणि पुढे ते काय सांगतात, की पापकर्माकडे वळू नये. पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये. पापकर्माकडे वळू नये. जननिंदेचा खेद मानू नये. जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणीमात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदास्तुती न करावी. अगदी बारकाईने अभ्यास करण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं आहे, की ब्रह्मानंद महाराजांनी काय सांगितलंय, की तुम्ही पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नका. दुर्दैवाने आज अशी गोष्ट आहे, आपण सगळेजण कलियुगामध्ये आहोत. कलीचं मुख्य काम बुद्धी भ्रष्ट करणं आहे. म्हणजे पहिल्यांदा कली आपली बुद्धी भ्रष्ट करतो. आपली बुद्धी भ्रष्ट झाली, की आपली पावलं पापमार्गाकडे वळतात. आणि ते पाप हा जो प्रकार आहे, म्हणजे आपल्यालाही ते कळत असतं, की हे चुकीचं आहे. हे आपण करायला नाही पाहिजे. पण वृत्ती तिथे खेचली जाते. हे कलीचं काम आहे. म्हणून महाराज सांगतात काय, की आता तशा अर्थाने सगुण अवतार होणार नाही भगवंताचा. कारण बुद्धी पालटवणं हे सगुण अवताराने होऊ शकत नाही. हे महाराजांनीच सांगितलेलं आहे. नाहीतर श्रीरामांना रावणाची बुद्धी पालटवता आली असती किंवा कृष्णाला दुर्योधनाची बुद्धी पालटवता आली असती. पण तसं होत नाही. मग आता ह्या कलियुगामध्ये जेव्हा कलीचं मुख्य काम बुद्धी भ्रष्ट करणं हे आहे, तर मग भगवंत सगुण अवतार तर आता धारण करणार नाहीये. मग तिथे नामावतार आहे. म्हणजे भगवंतानी जे सांगितलेलं आहे, की नामामध्ये मी आहे. म्हणजे माझं जर अस्तित्व तुम्हाला शोधायचं असेल, तर तुम्ही माझं नाम घेऊन मला तुम्ही शोधा. मला प्राप्त करून घ्या. हे जे श्रीकृष्णाने भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे, तेच आहे. मग आपण जसजसं नाम घेत जाऊ, जसजशी नामस्मरणाच्या योगाने आपण भक्ती करत जाऊ, तसतसं आपली बुद्धी शुद्ध होत जाते. म्हणजे कलीचं काम जे बुद्धी भ्रष्ट करणं आहे, तिथे जेव्हा आपण रामनाम तिथे त्याची सवय आपण स्वतःला लावून घेतो, रामनाम घेण्याची आणि त्याचं सदैव स्मरण ठेवतो, त्यावेळेला तिथे कलीची सत्ता काम करू शकत नाही. आणि म्हणून जो साधनी माणूस प्रखरतेने, तळमळीने, कळकळीने रामाचं नाम घेतोय, तिथे कलीची बाधा होत नाही. तिथे कली काहीही करू शकत नाही. त्याची बुद्धी तो भ्रष्ट करू शकत नाही. त्याची बुद्धी शुद्ध राहते. त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. ती बुद्धी जागृत राहिली, की त्याच्या हातून पापकर्म घडत नाही. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळता म्हणून टाळता येणार नाहीत. म्हणजे त्याने टाळू म्हटलं तरी ती टाळता येणार नाही.
त्याच्या हातून सत्कर्मच घडणार, त्याच्या हातून कधीही पापकर्म घडणार नाही, जेव्हा तो भगवंताच्या स्मरणात असेल त्यावेळेला. ज्या वेळेला पापकर्म घडेल हातातून, ह्याचा अर्थ असा आहे की तो त्यावेळेला भगवंताच्या स्मरणामध्ये ती व्यक्ती नव्हती आणि म्हणून त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही आणि म्हणून त्याच्या हातून पापकर्म घडलं. म्हणून साधकाला किंवा परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला हे लक्षात ठेवायला लागतं की आपल्याला सदोदित रामनामाच्या स्मरणामध्ये राहायचंय, म्हणजे आपली बुद्धी स्थिर राहते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि आपसूक आपल्या हातनं उत्तम कर्म घडतं, पापकर्म घडत नाही. आणि हेच ब्रह्मानंद महाराज सांगतात की प्राप मार्गाकडे तुम्ही प्रवृत्ती ठेवू नका, पापकर्माकडे वळू नका. पुढे ते काय सांगतात की जननिंदेचा खेद मानू नका आणि जनस्तुतीचा आनंद मानू नका. आपण देहबुद्धीवर जगत असल्यामुळे जननिंदा म्हणजे कोणी आपली निंदा केली, कोणी आपल्याला वाईट म्हटलं, कोणी आपल्याला काही बोललं, तर आपल्याला लगेचच ते लागतं. आपल्याला त्याचं अत्यंत वाईट वाटतं. काही वेळेला आपली चूक नसते तरीही आपली निंदा केली जाते. आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलतं, ते बोललं की आपण लगेचच आपला जो काही आनंद असतो तो पूर्ण घालवून बसतो. आपल्याला काही सुचत नाही. काही वेळेला आपल्याला डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. कुठलीच गोष्ट आपल्याला गोड वाटेनाशी होते आणि आपल्याला फार दुःख होतं. त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सुद्धा आपल्याला फार कष्ट पडतात. ब्रह्मानंद महाराज सांगतात की तुम्ही अजिबात जननिंदेचा खेद मानू नका. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण जर आपल्या जागी बरोबर असू आणि कोणीही आपल्याला त्रास दिला किंवा आपली निंदा केली, आपल्याविषयी वाईट बोललं, तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही तुमच्या बाजूनी बरोबर आहात, मग तुम्ही शांत राहा. तसंच जनस्तुतीचा आनंद मानू नये. आपण देहबुद्धीवर जगत असल्यामुळे ज्या वेळेला बरोबर ह्याच्या उलटी परिस्थिती, म्हणजे ज्या वेळेला आपलं लोक कौतुक करतात, आपल्याविषयी चांगलं बोलतात, तोंडावर गोड गोड बोलतात, अशी सर्व तऱ्हेची लोक ह्या जगामध्ये आहेत की जी तुमच्या तोंडावर गोड गोड बोलतील, मागणं तुमच्या विरुद्ध बोलतील. मग जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला तोंड देखलं का होईना जरी आपलं कौतुक केलं, तरी त्या क्षणी आपल्याला अतिशय आनंदाने म्हणजे काय करू आणि काय नको असं होतं. हे सुद्धा परमार्थासाठी तितकंसं योग्य नाही. म्हणजे तुम्हाला कोणी स्तुती केली तुमची, त्याने जर तुमचा जीव फुलून जात असेल, ह्याचा अर्थ तुम्ही देहबुद्धीवर आहात. देहबुद्धी दोन्ही पद्धतीने मोजता येते. म्हणजे जर निंदा करून तुम्हाला जर स्वभावतः तुम्ही जर दुःखी होत असाल निंदेमुळे आणि कोणी स्तुती केली तर आनंदित होत असाल, तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तुम्ही देहबुद्धीवर आहात. मग आपल्याला जर देहबुद्धी सोडायची आहे, आपल्याला ती क्षीण करत न्यायची आहे, ह्याचाच अर्थ काय की आपली भावना अशी हवी की जरी कोणी माझी निंदा केली तरी जर मी माझ्या जागी बरोबर असीन तर मी त्याचा खेद मानणार नाही आणि कोणी माझी स्तुती केली तर ती स्तुती का माझी करतायत ते कारण मी पहिलं दोन गोष्टी त्यातनं बघीन की बाबा ओ ह्या कारणासाठी माझी स्तुती केली जाते का, बरं ठीक आहे, ही गोष्ट घडवली कोणी आहे, ही गोष्ट भगवंताच्या कृपेने आणि इच्छेने घडलेली आहे, त्यात माझं काही कर्तेपण आहे का, मग मी त्यात आनंद म्हणजे तशा अर्थाने आनंद मानायचा नाही, तिथे समाधान मानायचं की जे काही घडतंय ते भगवंताच्या कृपेने आणि इच्छेने घडतंय, त्याची कृपा आहे, मी समाधानी आहे, अशी भावना त्याच्यामध्ये ठेवायची. पुढे जाऊन ब्रह्मानंद महाराज काय सांगतात की सर्व प्राणीमात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी, म्हणजे आपणही कोणाची निंदा करू नये आणि आपण कोणाची दांभिकपणे स्तुती करू नये. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला दुसऱ्याकडनं काही हवं असतं, आपला काही स्वार्थ आपल्याला साधायचा असतो, म्हणून ज्या वेळेला आपण दुसऱ्याशी खोटं खोटं का होईना आपण जेव्हा स्तुतीपर वचनं किंवा स्तुतीसुमनं उधळतो, अशा तऱ्हेचं दांभिक वागणं सुद्धा परमार्थाला विघातक आहे. इथे तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक निश्चित करू शकता, त्यासाठी काही आपल्याला आडकाठी नाहीये. आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचं नक्की कौतुक करू शकतो, पण दांभिक स्तुती करू नये असं ब्रह्मानंद महाराजांचं सांगणं आहे. बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व ऐहिक गोष्टी, दृश्य गोष्टी या मिथ्या आहेत, अशाश्वत आहेत, हे समजून राहावं. म्हणजे महाराजांनी जे सांगितलेलं आहे तेच ब्रह्मानंद महाराज सांगतायत की जी गोष्ट दृश्य आहे, जी गोष्ट तुमच्या डोळ्याला दिसतीये, म्हणजे जमीन जुमला आहे, संपत्ती आहे, ऐहिक सगळी सुख आहेत, जमीन जुमला आहे, मुलं आहेत, तुमचं घरदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी दृश्य आहेत. जे दृश्य आहे ते कधीतरी नष्ट पावणार आहे, त्यामुळे ते मिथ्या आहे, अशाश्वत आहे. जे नष्ट पावणार आहे, आपण स्वतः सुद्धा कधीतरी नष्ट पावणार आहोत, आपला देह कधीतरी पडणार आहे,
ह्याचाच अर्थ या सर्व गोष्टी मिथ्या आहेत, अशाश्वत आहेत. तर ह्यांना सत्यत्व देऊ नये. हे सगळं समजून राहावं. सत्य कोण आहे? तर जो आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे जो आपल्याला अंतःचक्षुनी जाणून घ्यावा लागतो, जो आपल्याला भावनेनी समजून घ्यावा लागतो, तो भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे. हे जाणून आपण अहोरात्र रामभजनातच वेळ घालवावा, असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. म्हणजे सत्य वस्तू काय आहे? तर भगवंत आहे. सत्य वस्तू परमात्मा आहे, परमेश्वर आहे. तो साध्या डोळ्यांनी दिसणार नाही, त्याला जाणून घ्यावं लागेल. मग त्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण कसं त्याला जाणून घेणार? तर त्याचं नाम घेऊनच आपण त्याला जाणणार. आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज सांगतात की तुम्ही फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. तुम्ही चित्त स्थिर ठेवा. तुमची सगळी वृत्ती विषयातनं काढून तुम्ही भगवंताच्या चरणी दृढ ठेवा. तुम्ही ज्या काही दृश्य गोष्टी आहेत त्या अशाश्वत आहेत, मिथ्या आहेत, असं समजून राहा. कोणाची निंदा करू नका. पापकर्माकडे तुम्ही वळू नका. पापमार्गाचा अवलंब करू नका. आणि जाता येता, उठता बसता सर्व देह व्यापारामध्ये फक्त तुम्ही रामनाम स्मरण करा आणि तेच तुम्हाला मोक्षपद, परमपद आणि सद्गती प्राप्त करून देईल. हे ब्रह्मानंद महाराजांचं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. जय श्रीराम.